मीच कॉल केलता रात्री. होय तुम्ही केलता होय. नामदेव आहे काय? हा नामदेव आहे नामदेव. बरोबर दुपारी येणार होतो ना? हा दुपारी येणार होतो पण ती जरा गाडी भेटली आलो सकाळी. बरोबर चला मग आपलं तुम्हाला माझा रूम दावतो. बरोबर चल का बस. ठीक आहे. साहेब तुमचं कसं आभार मानू मला तेच समजा ना हो. एवढं मोठं घर राहाय दिलं, शेतात काम दिलं मला, अजून काय पाहिजे या गरीबाला. अरे नामदेव ह्यात आभार मानाचं काय कारण आहे? मला बी कामाची गरज होती ना म्हणून तुला रात्री जोडपं पाहिजे म्हणून फोन केलता ना. मग तू वेळेत आला, यात काही शंका नाही. आता तुला मी आमचं घर दावतो राहायसाठी. होय ग मालक किती चांगलं आहे ना ग, आपल्याला राहायला एवढं चांगलं घर दिलंय. हो की राहायला घर दिलं, काम दिलं, आणखी काय पाहिजे आपल्याला? काय अगं ते पण आहे. बरं मी काय म्हणतो, काय ही लई घाण दिसते, थोडस आवरून घेऊ. चल साफसफाई कर, म्हणजे कसं कामाला लागायचं उद्या. आपलं आज काय दिलं आवरून घ्यायचं. चल लवकर. कवाचं गेलाय बाय हा माणूस, कधी यायचं काय माहिती. घरात पाणी नाही प्यायला, जाऊन बघते तरी. हो तिथं मोटर आहे, तिथं झाडाखाली स्टार्टर आहे, तिथून चालू करायची. होय होय आता झालं की माहिती. की काय झालं माहित नव्हतं म्हणून तुम्हाला विचारलं हो ना. आणि पाईपलाईन आहे सगळीकडे पाणी जाते. आणि ते आपल्या गायांच्या गोट्याला तिथं बी जाते पाणी, हौदात पाईपलाईन केलेली सगळीकडे जात. सगळीकडे जाते सगळीकडे. बर चालतंय मग. हे यार नामदेव एवढ्या गडबडीत कुठं चाललाय? अहो ते घागर आणायची प्यायला, पाणी संपलंय ना प्यायचं, मग चाललोय आणायला आपलं. अरे मग तू कसं निघाला? बायकोला पाठवून त्याच्या पाण्याला. अहो ती अजून बायकोला माहित नाही ना हो, नवीन आहे, शेतात कुठं काय बी असू शकतं. त्यामुळं माझं मीच आणतो जाऊन आपलं. तिला एकदा माहिती झालं टेन्शन नाही ना. बरे बघ काय लागलं तर मागून घ्यायचा जा. होय आणि काय अडचण असेल फोन करायचा. हा बर आणि ते रानातले काम सगळे उरकून घ्या. हो घेतो हो. काय फोन नाही काय नाही, कारण टेन्शन मध्ये बसलाय. तुला करणारच होतो फोन मी, आता तर बसलोय बघ निवांत. खरं का? पण किती फोन केला का एक पण उचलला नाही. अरे खरंच आताच बसलोय, एवढ्यातच बसलोय निवांत. बरोबर एक विचारायचं होत तुला. विचार की मग. रानात कोण पाकरू आलंय काय? कुठं कोण आहे मला नाही गड्या माहिती. काय बोल तुला माहित नसतं का? अरे नाही खरंच नाही माहिती. अरे आता गोराच्या गोट्यात जाताना बघितलं मी तिला. अरे ती वय ती काल आबानी जोडपं आणले रानात कामासाठी. असं जोडपं वय ती? हा जोडपं. अरे गाण्या काय पाकरू दिसतंय का ते नातखोळा? अरे नादखोळा म्हणजे नेमकं कसलं दिसतंय? अरे का मला वाटलं पाहुणीच आहे तुझी ती. खरं काय लागा? येऊ काय मग जाऊन तिकडून? अरे का बघितलं ना का अजून तू? नाही लागा मी गेलोच नाही तिकडे अजून. मग चांगल्या कामाला उशीर कशाला? चल जाऊ दे मला. चालतं ये मग काय. हो नामदेवराव काय चाललंय? झालं का नाही काम? काम होय होत आहे की चालूच आहे आपलं, थोडं करत असतो आपलं. बरोबर काम चालू द्या. पण मी काय म्हणतो ऐकलं का? काय? आपली गोठ्यातली गाय आहे ना, या 2-3 दिवसात यायला लागली तर तिच्यावर लक्ष राहू द्या. होय हो बरं नामदेवराव मग चालू द्या काम. मी येतो वरच्या पट्टीत बघून काय.
वा काय पाखरं आलंय ते पण माझ्याच रानात. चला ओळख तरी करून घेऊ. कोण तुम्ही आणि कोण पाहिजे तुम्हाला? मला वय नामदेव कुठे गेलाय? मी चेअरमनचा मुलगा. असं वय तुम्ही चेअरमन साहेबांचं पोरगा आहे वय. अहो मला वाटलं दुसरंच कोणतरी आहे. अहो माझ्याशिवाय इथं कोणच येत नाही. तुम्ही का घाबरता एवढं? हे सगळं आपलंच आहे. हा आता माहित झालं. आता कशाला भेऊ? तसं बी काय वाटलं तर हायच की आम्ही. आता कशाला बी आता आहे. बरं बरं बसा तुम्ही, चहा करते तुम्हाला. या या बस येतं खाटावर. मी आले चहा घेऊ ना. आबाचा फोन. हा बा बोला गे. अरे गाणे ते लिंबून भिजवायला आले, ते लिंबून ते त्या भिजवून घ्या तेवढी. बरं बरं घेतो घेतो. आणि नामदेवला घ्या बरोबर. हो चालते चालते. हा घ्या चहा. अहो काय झालं, चहा घ्या. काय नाही ते आपलं असंच. एक विचारायचं होतं. विचारा का बिंदास. म्हणलं तुमचं नाव काय, म्हणजे मला पण माहीत असावं ना म्हणून विचारलं. माझं नाव आहे, माझं नाव गणेश. आणि तुमचं? माझं नाव राणी. लईच मस्त नाव आहे गड्या, राणी. तुझं पण नाव भारी आहे. हा ते आमच्या आबाला गणेश नाव आवडतं त्यामुळे त्यांनी ठेवलं. बरं ते नामदेव आला नाही अजून कुठं? येतीलच किती. कुठं गेलाय पण ती लिंबूने ट्रिप हातून घ्यायचंय. बघू येतो मग परत टाइम भेटला की. या की तुमचंच आहे सगळं. बर जातो मग. अय नामदेवराव काय तू इथं काय करतोय? तुम्ही होय? काय नाही, आपलं ती गुरांना गावात काढतोय. ना ते गावात बिवात राहू दे, चल तिकडे ट्रिप हात राहायचं. ड्रीप अहो मी काय म्हणतोय, तुम्ही हो की पुढं, मी 10-5 मिनिटात आलोच मागे ना. अरे बाबा त्या आबाचा फोन आलता, ते अर्जंट आहे, आधी ती हातरून घेऊ. अहो पण ही गुराला वैर नाही की खायला, मग ती. नको नको ती राहू दे, ती परत बघ आधी. चल ती ट्रिप हातरून घ्यायची. बरं असं म्हणताय का? बरं चला येऊ मग काढून. काय काय तुमचं म्हणणं आहे? काय घे? अहो काय म्हणजे सडा मारते. अहो सगळा धुराडा घरात येत होता. बरोबर ती मला जाऊ चला, मला जेव्हा चल रुपये. अहो ऐका ना, कुठे गेले होते तुम्ही? का काय करायचं? अहो तो चेअरमन साहेबांचं पोरगा आलं होतं का नाही तुम्हाला हुडकीत? अगं ती आला होता खाली, ड्रीप हातरत होतो मी, तिकडे आला होता खाली. काय म्हणला? काय नाही, काय एवढं अर्जंट काम होतं तुमचं? काय नाही का, ती ड्रीप हातरलं ना खाली, त्याच्यामुळे आला असेल इथं. मी टाकलं हातरून. बरं चल ती जाऊ दे, माहितीचं बरोबर दे, तू जेवायच्या आधी चल. बरं चला. काय चाललंय मग राणी मॅडम? काय चालणार आहे तेव्हा? सरपण मोडते. गॅस नाही सरपण मोडता येते. आता गॅस असतं तर कशाला मी सरपण मोडला असतं? नाहीये म्हणून तर मोडते. असं वय बंगल्यावरचा एखादा गॅस घेऊन या. खरंच होय, गॅस आणून दिला तर लय बरं होईल बरं का. तसं पण मला सरपण तोडायला लय त्रास होतो बघा. असं वय मला बघवत नाही हो तुमच्या नाजूक हाताने सरपण मोडता येते. होय का? तुम्ही आमच्यासाठी लय खास आहे, कारण आमच्या शेतात तुम्ही काम करताय हो, त्यामुळे तुमची काळजी तर घेतलीच पाहिजे. बरं बरं, एवढं सरपण द्या की तुम्ही. देतो की मग, त्यात काय एवढं.
जोड पण मिळण्यापासून आपलं चांगली पिकं यायला लागलेत. चांगलं नाही तर आपलं काहीच खरं नव्हतं. लय भारी कामं करतात. काय चेअरमन साहेब काय चेक करता एवढं? काय नाही नंतर चांगलं कामं चालल्यात. आता चालल्यात काय करणार तुम्ही आम्हाला ठेवलं म्हणलं आम्हाला काम बरं, करायला बरं, बरं. लागणार. चांगलं आहे चांगलं आहे. छान छान चांगलं व्यवस्था आहे भाऊ तुमच्यावर खुश. चेअरमन साहेब थोडं एक काम होतं तुमच्याकडं. थोडं पैसे लागायचं होतं ती किराणा आणायचा ना गावातनं. संपलाय किराणा सगळा. अरे मग असं घाबरत का बोलतो? तुला काय पाहिजे किराणा तर घेऊन ये ना. माझं नाव सांग दुकानात कुठल्या बी जा. माझं नाव सांग चेअरमन साहेबांनी पाठवलंय म्हणून. होय होय लय धन्यवाद बरं का चेअरमन साहेब कारण आता लयच गरज होती अहो मला. चालतंय चालतंय चालतंय. जा बरं, कोणत्या दुकानात. जातो मी येतो मग घेऊन. हो हो ये ये. चल ये काय पाहिजे घेऊन. काय मग गाण्या काय म्हणतंय रानातलं पाखरू? काय म्हणतंय म्हणजे? काय म्हणतंय म्हणजे काय आम्हाला माहिती. होय का काय तुला करमत आहे का ह्या गावात? नाही कर मला काय झालं तवा एवढा मोठा नवरा आहे की माझ्यासोबत. होय का म्हणजे तुला करमत आहे म्हणायचं. अहो लय करमत आहे आणि लय मस्त पण वाटतंय बघा. अरे वा म्हणजे माझ्या बायकोला करमत आहे. मला ह्याचीच भीती होती बघ तुला करमत आहे का नाही म्हणून. अहो तुम्ही असल्यावर कुठं बी करमल की मला त्यात काय तवा. बर 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 मी आहेच की तुझ्यासोबत. तू कशाला लोड घेते. बरं एक काम कर त्या खालच्या रानात जा आणि किळीला पाणी सोडून येत नाहीतर किळी जळून जाईल ते आपल्याला बोंबलन ते. बरं मी येते केळीला पाणी सोडून हा. तुम्ही काढा हा तोपर्यंत. चालू माझं तू जा हे पटकन या बरं का पण हो, बसतो हो. तिकडं. हा बाई एक पण पिकलेले केळ घावा ना मला खायला. ओ राणी मॅडम असं एक एक नका फिरत जाऊ. धरलं कुणी म्हणजे? आता मला कोण धरणार तेव्हा. मी तर आपली कामवाली आहे. अहो एवढं देखणं रूप बघून कुणी पण येडं होईल. एवढी देखणी आहे वैरी उगाच मला ना कारभार झाडावर चढू. आता त्याच्या झाडावर चढवायचं काय जे आहे ती बोलतोय. खरं होय एवढी देखणी मी ते पण मला आजच समजलं. तू म्हणतोय मी एवढी देखणी आहे मग काय बरं माझ्यात एवढं देखणं. काय म्हणजे काय ते केस काय ते चालणं. ए सर बाबा जाऊ दे मला. आज जाऊ नाही देणार का? माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला. कसल्या प्रश्नाचं? हेच की तुम्हाला लय आवडती. लग्न करशील का माझ्यासोबत? रस्ता सोड माझा नाही तर चेअरमॅनला जाऊन तुझं नाव सांगत. ए रामदेवराव काय करतोय? काय नाही आपल्या पाणी सोडलं की बरं 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 ये बस सावलं बस ये इकडे. हॅलो बस बस बस. मोटर चालते ना व्यवस्थित? बरं आता काय कर माहिती आहे का? किळीला पाणी द्यायचं झालं का की मकाला पाणी सोड. हा म्हणजे आपले पूर्ण बेसून निघाल सगळं. होय होय बरोबर. आता हे माझं हे झालं का नाही ह्याचं काम खाली मकाला बी देतो सोडून पाणी म्हणजे भिजून घेतलं की पुढच्या हप्त्यापर्यंत नो टेन्शन. नामदेवराव तुम्ही नवरा बायकोला एवढं माझं भारी काम झालं ना. माझं म्हणजे आता सगळी कामं सुरळीत व्हायला लागली. चांगलं झालं. प्रामाणिक आहे तुम्ही कष्टवाळ आहे बरं आहे. आता
मला बी गरज होतीच की हो कामाची. मग आलो आपलं, काय करणार, मी बी लय कर्ज केलंय, फेडायला लागणार. तुम्ही मला काम दिलं तीच लय माझ्यासाठी भारी झालं बघा. बरं चल ठीक आहे नामदेवराव, घे काम उरकून. हो घेतो घेतो. हा हा. चला ठीक आहे. एक बोलायचंय मला. काय बोलायचं राहिलं आता? अगं माझ्याकडे तरी बघ. बोल आता, काय बोलायचंय? उशीर होतोय मला. हे बघ, तुला जे काय मी काल बोललो त्याबद्दल सॉरी बोलायला आलोय. तुला राग आला असेल ना? नाही आला मला काही राग बी. खरंच नाही आला राग? नाही. मग काय समजू? समज तुला जे काही समजायचं ते. अगं मग काहीतरी सांग. सांगितलं की तुला जे काही समजायचं ते समज म्हणून. अगदी कानाखाली बी मारती, वळून पण बघती, हसती, काय तिचं नाव आहे ते. अरे गाण्या लक्ष राहून ते आमच्याकडे पण थोडं तरी. ऐकला का बाबा लक्ष? यायचं निघालो मी, यायचं का? नाही लागा, मला लय काम आहे ते. अरे मला माहिती तुला लय काम आहे ती. तुझ्या रानात एवढं सुंदर पाखरू आलंय, कसं येणार तो तिकडे? अय संजय, असं काय पण नाही लागा, काय बी बोलू नको. होय का का कळू दे का आम्हाला बी काय आहे. मग मी केलं त्याला का प्रपोज तिला, पण काय पुढं काय बोल की. तिने कानाखाली मारलेला का मला. बरं काय झालं परत? मग परत सॉरी बोला गेल तू बरं का तिला. तिला मी म्हणलं तुला राग आला असेल, पण ती राग नाही आला म्हणली. अरे तिच्या मनात आहे का तो प्रपोज केलेला? खरंच तिच्या मनात असेल का? पण अरे मग काय तर, अरे कोणतीच पोरगी असं प्रपोज केल्यावर तुला बोलणार सुद्धा नाही, पण ती तुला बोलते, म्हणजे त्याचा अर्थ तुझ्या मनात आहे ती. असू दे गाडी आता काय बी. बरं जाऊ का ना, मग जायचंय मला आता. चल येतो. हा मला लय ताण लागली, आपण पाणी तरी पिलं असतं. छान लागली का? हा. बरं ठीक आहे, एक काम कर, आता पाणी तर नाही, तू काय कर, हिरीवर जा आणि हिरीवरून आणि एखादी कळशी बिळशी भरून, आणि काय वाटलं तर तसं दोर आहे तिथं हिरीतनं उपसून काढ. तोपर्यंत मी करतो आराम थोडा. ये घेऊन तू. बरं येतो, बसा तुम्ही. हां कसं काय पाणी आहे विहिरीला? मग कसं काय म्हणजे? आहे की नाही मोठं? पाजा की मग तुमच्या हाताने पाणी. पाहते आधी काढू कर गं. हे घ्या पाणी. चुकून पडलं. असं होय, चुकून पडलं का टाकलं? बरं जाते मी. आधी मला हे सांग, चुकून पडलं का टाकलं? तुला जे समजायचे ते समज. उशीर झाला, जाते मी. काय ग, कवाची गेली हिरीवर पाणी घेऊन यायला? एवढा वेळ लागतो का? अहो ते लाईट बघायला गेले होते मी, चालू होती का नाही ते. तुला मग नाही मी लाईट नाही म्हणून खाली, तरी तिकडे गेलती का? अहो मी ऐकलंच नाही.
जरा कान उघडं ठेवून ऐकत जा मग. बरं. वा, आज एकच नंबर साडी घातली. होय का? लईच मस्त दिसतंय साडीमध्ये. दिसलच ना, माझ्या नवऱ्याने घेतली, त्यांची चॉईस आहे. आम्ही घेतली तर जमल का एखादी? जमायला जमल की, पण तुम्ही मोठी माणसं आमच्यासारखे गरीबाला कशाला घ्याल? गरीब बिरीब काय नसतं. खरं का? असं काय घेणार हो? मी पण घेईल की एखादं महागडे गिफ्ट, पण मी सांगेल तिथे यायला पाहिजे बरं का. कुठं आणि कशासाठी यायचं? वड्यात यावं लागतंय, बाकीचं समजेल तिथं आल्यावर. बरं, मी सांगते कधी यायचं. ठीक आहे, सांगा तुम्हाला कधी टाईम आहे. वाट बघतोय मी तिकडे तुमची. चला येऊ का मग, काम आहे. बरं, चालतंय. काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? काय नाही ग, ती जरा वाईट वाटतंय मला. असं लोकांच्या गावाला आपण कामासाठी आलो या. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्या दिवसाची गोष्ट आहे. आपलं कर्ज फिटलं की आपण जाऊ की आपल्या गावी परत. तुझं झालं खरं ग, पण ते असं तुला काम करताना बघून ना मला उगाच लई अडायनं वाटतंय बघ. अहो, तुम्ही नका उगीच लोड घेऊ. मी तुमची बायको आहे म्हणल्यावर तुमची साथ देणं हे माझं कर्तव्य आहे का नाही? मला तेच तर तुझा मोठेपणा वाटतोय ग. तू मला अशीच साथ दे, मी एवढं ही कर्ज फेडून आपण आपल्या गावी जाऊ. होय होय, देईन की मी तुमची साथ. काय आबा कुठे गेला आमचा मित्र गण्या? अरे बघ की इथंच कुठतरी असेल, तुझाच मित्र आहे ना तो. त्याला मजा आहे मग गण्याची, फिरतोय म्हणल्यावर. अरे बाबा ते कुठं बी लय फिरतोय, ते बघ खालच्या रानात असलं तर तो जा खालच्या रानात. चालतंय आबा, येतो मग मी बघतो खालच्या रानात कुठं आहे गाडी. मॅडम आज लईच खुश दिसताय. खुश तर मी रोजच असते हो, त्यात काय तवा. मग कधी येताय भेटायला? वड्यात म्हणतो मी. काय काम आहे ते सांगा आधी. येतं तिथं आल्यावर समजेल की. कधी येताय सांगा मग. म्हणजे इथं नाही सांगणार होय? अजिबात नाही, विश्वास असेल तर या. आज हाय टाइम मला, परत नाही जमणार. बरं बरं ठीक आहे, मी होतो पुढं, तुम्ही या मागणं. जाऊ का मग? व्हा पुढं, आलेच मी. बोल पटकन. लय काय झाली होय? काम आहेत मला, तुझ्यासारखे वेळ नाही मला इथं बसायला. बरं असू दे, तू बस आधी खाली. अरे बोल पटकन, इथं माझ्या नवऱ्याने असं बघितलं ना, लय अवघड होईल. एवढं भीती होय नवऱ्याला? भ्यायलाच लागतं बाबा, नवरा आहे. मग आम्ही कोण आहे? तू आपलं असंच. हो का? आता तुम्हाला मार आणि काय पण कर, पण खरंच मला तू मनापासून आवडती आणि मला तुझ्यासोबत लग्न पण करायचं. आय लव्ह यू. अरे हे असं काय करतोय? लगीन झालंय माझं. होऊ दे, पण तुझ्या नवऱ्यापेक्षा मी तुला खुश ठेवील. बरं ठीक आहे, आपण फ्रेंड म्हणून राहू, पण लग्न बिग्न नाही करणं त्यासोबत मी. पण मित्राच्या प्रत्येक इच्छा पूर्ण कराव्या लागतात. प्रत्येक म्हणजे? तुला सगळेच फोडून सांगावं लागेल का? बरं बरं, समजलं मला. माझं गिफ्ट कुठं आहे? गिफ्ट जर आवडलं तर तुझ्या सगळी इच्छा पूर्ण होती. गिफ्ट तर तुला 100% आवडणार.
काय आहे याच्यात? बघ ना खोलून तूच. आयो अंगठी? हा ती पण सोन्याची. हो पण एवढं महागडं गिफ्ट कशाला आणलं मला? हाय का आता दिलंय तर घ्यावं की. आवडलं का गिफ्ट? अहो आवडलं म्हणजे लय आवडलं. हे तर काहीच नाही अजून, भरपूर काय काय देऊ, पण आम्हाला जे आवडतंय ते तर भेटलं पाहिजे. असं गिफ्ट भेटल्यावर का नाही येणार मी परत भेटायला? पण आज नाही, परत कधीतरी. चालतंय की तुमच्या मनाने. हो बरं बरं, मला उशीर झालाय, जाऊ का मी? हो पण पुढच्या वेळी असं नाही जाऊ देणार. बरं बरं, येते मी. तू किती बी देखणे असली ना तरी बी तुला मी विकत घेणारच. तू राणी फक्त ह्या गाण्याचीच. ह्या लाईटीने तर लय ताप दिला गाड्या, काय कळणार, सारखीच जाते या. वर जायचं खाली यायचं, ती हेल्पटक घालूनच व्हायचा गाला गाड्या. काय करा ह्या लाईटीला? राम राम. चल बघतो तरी झाली तर झाली. काय वा ह्या लाईटीच्या. अरे सकाळी सकाळी त्या सम्याचा फोन आला होता. काय काय म्हणला? काय गावाकडे यायचं म्हणतो गाड्या, तिथं ते बी कायमचं यायचं म्हणतो. लका खरं का काय? अरे खरंच म्हण, गावाकडे येऊन शेतीच करायचं म्हणतं गाड्या ते बी आता. बघ बरं मी बी कसं करतोय. खरं आहे तुझं पण म्हणा. बरं जाऊ का, मला जनावराला कुठे करायची आहे. होय चालतंय. एवढी फवारणी करून बी टमाटे असे का खराब होते? ते बारीक बी व्हायला लागलेत, खराब बी होते. काय झालं हो चेअरमन साहेब? एवढी फवारणी करून अशी बारीक टमाटे काय येतात? काय भानगड आहे? काय ठिकाणी बरे आहेत, काय ठिकाणी खराब आहेत. अहो एवढं तेवढं खराब होतच असतं. नाही पण फवारणी पण व्यवस्थित आहे ना. बरं ठीक आहे, तुम्ही काय करा बघा, आमचं आम्ही तोडायला लागतो, कारण आमचं काम अजून तसंच काम करतो मी. तुमचं बरं आहे ना? पण हा चांगले चांगले काय व्यवस्थित आहे सगळं? काय व्यवस्थित बरं बरं बरं, चला ठीक आहे, करा काम. लागतो आम्ही कामाला. हो काय अडचण असं सांगत जा. हा हा. हो हॅलो, गाडी यायची होती, काय झालंय? काय उद्या? बर बर बर, पण उद्या या नक्की. हा ठीक आहे चालतं, ठेवू का मग? कुणाला बोलतो एवढं पटंगणात येऊन? कुणाला बोलणार? पाहिजे की कोणतरी बोलायला. असं वय एवढा मोठा माणूस आणि कोण बी नाही वय बोलायला. खरंच तुझ्या शपथ कोण सुद्धा नाही. भारी की मग. मग कसं वाटलं आमचं गिफ्ट? गिफ्ट वय मस्त आहे की. मग काय का नाही, एवढं मोठं गिफ्ट दिलंय म्हणल्यावर काय तर द्यायला पाहिजे. नेमकं काय पाहिजे? आता ते पण सांगावं लागेल का? अरे तुला दम धीर आहे का नाही? इथं कुठं कोणी बघितलं मग? अहो नाही कोण येत इथं. अरे घाई नको करू, माणसानं धीर धरावं थोडा. सगळं भेटेन तुला. आता मला उशीर होतोय, जाते मी. चल येऊ का मी? का बाबा बोलवलं एवढं अर्जंट फोन करून? अरे बाबा ही मका तोडून घे, मुरगास कर, जित्राबा खात्या उन्हाळ्याची पुन्हा वाळून जाईल ना. तुला नसेल होत तर त्यांना आमदार जोडणार बरोबर घे ना. होय होय आबा घेतो, तुम्ही नका लोड घेऊ, 1-2 दिवसात करून घेतो. अरे बाबा हे उद्याच्या उद्या झालं पाहिजे सगळं रे. हा हा करतो, उद्या करून घेतो. चला ठीक आहे, मला बी जायचंय, माझी मीटिंग आहे तिकडे. ते वाट बघत बसले अध्यक्ष.
अहो मॅडम, आज एवढ्या सकाळी सकाळी कामाला? हा ना हो. घरचं काम पण आवरायचं होतं ना, म्हणून आज लवकर लागले कामाला. अहो राहू द्या, काम तर करायचीच आहेत की. आमच्याशी बोला जरा वेळ, बसा इथं. या बसा इथं. आता कसं बरं? आता तुम्ही म्हटल्यावर बसावंच लागेल. आज काय लयच लाडात? हा, माझं थोडं काम होतं तुमच्याकडे. काय काम आहे असं? आता तुम्ही करत असाल तर सांगते मग. हाय का आता? तुम्ही सांगायचं ना आम्ही नाही ऐकायचं, असं कुठं होतंय होय? बघा बरं. अहो तुमच्यासाठी नाही मग कुणासाठी? मला नाही का थोडेसे पैसे लागत होते. पैसे किती? जास्त नाही, फक्त 30,000. एवढे? कशासाठी? अहो ते माझ्या बहिणीच्या शाळेची फी भरायची होती, त्याच्यासाठी लागत होते. द्याल का नाही? आता तर नाहीत माझ्याकडे, पण उद्या दिले तर चालतील का? चालेल की. पैसे देतो मी, पण माझं एक काम होतं. कसलं काम? ते धीर बांधलेला. ते भाई उद्या पैसे भेटल्यावर. नाही आत्ता. इथे तर नाही बरं का, उद्या पैसे घेऊन ये. तू सांगशील तिथे येते, मग बघू. मग ओके, तर ठरलं. मग उद्या दुपारी ओढ्यात यायचं, तिथं कोण नसतंय. बरं चालतंय, येते मग मी उद्या दुपारी. ठीक आहे, चालतंय. मी वाट बघतो उद्या ओढ्यात तिथं. चालतंय. आली होय? मला वाटलं येत नाही काय की. आता तू बोलवलंय म्हटल्यावर यायलाच लागतंय की. पण होय रे गण्या, आज लय हँडसम दिसतोय तू. दाढी बिडी करून आला, खरंच भारी दिसतोय. बर, आता कशी शिवली बरं गाण्याची राणी? बरं ते जाऊ दे. पैसे आणले? एवढी कशाची काय झाली? आणलीत की? आहेत 30,000. आणली. हे बघ, मोजून घे. मोजायची काय गरज आहे बाबा? विश्वास आहे माझा तुझ्यावर, सगळेच असतील. विश्वास आहे होय? मग बरं, आता तुझं तर काम झालं, पण आमचं काम कधी? तू सांगशील तेव्हा. मग आताच. आता कोणाचा फोन आला अशा टायमाला? हा बा, बोला की. हॅलो गण्या, कुठं आहे रे? नाही, हाय इथंच. इथं म्हणजे कुठं? नाही, ती खालच्या रानात आलोय. ये लवकर, हातातलं काम सोडतो. इकडे पेरूच्या बाग आहे ती. बरं. हा लगेच ये, चल ताबडतोब. आबाने का नाही अशा टायमाला बोलवलंय? काय रे, काय झालं? आबाने बोलवलंय. अरे जा की मग, काहीतरी काम असेल. जाऊ होय? आणि माझं काम? ते वय ते होईल की कधीतरी परत, त्यात काय एवढं. बर, चालतंय. मग भेटू परत. ठीक आहे, येते मी. चल, मी बी येतो. गाण्याला काय अक्कल आहे ना, काय समजा ना. बाग सगळी वाळून चालली, फुलं फळं गळायला लागली, पाणी सोडा काय कुठलं कळणार. 2 दिवस गावाला गेलो, त्याच्याने सगळं वाटोळ करायला लागलं बागेचं. तेव्हा त्याला अक्कल यायची. गाव बाबा, तुम्ही तर गावाला गेलता, कधी आला?
अरे 2 दिवस गावाला गेलो तर तुम्ही बागेची अशी दुर्दशा केली. हा, बाग सगळी सुकून चालली, पाणी नाही काय नाही. त्यासाठी मी जोड पाडलंय. कुठे गेला दोघं नामान त्याची बायको? अहो आबा सांगणारच होतो मी, पण काय पण तसलं खोटं बोलायला सोडून दे. त्यांना आम्हाला त्या बायकोला बोलव. कुठे गेली त्याची बायको ते? आणि त्यांना बोलवून हे काम करून घ्या आजच्या आज. बरं बरं आबा जातो मी. समजलं का? हो. हा ठीक आहे, घे त्यांना बोलवून. आईला आंब्याला काही रचले बाहेर लागल्या, पण ह्याला पाणी सोडायला लागेल गड्या. अय ना मी तू इथं काय करतोय का? तिकडे बागाकडे लक्ष दे की जरा, बागा जळायला लागले ते. का हो? काय झालं? बागाला पाणी सोडलं नाही काय नाही, त्या आबा गावाहून आलं आणि चढायला लागली की माझ्यावर. हाय का आता तुम्ही मला सांगायचं का नाही सोडावं? मी दिलं असतं का नाही सोडून मग पाणी? हे राहू दे आधी, चल बरं तिकडे आधी पाणी सोड. बर बर, होय होय, चला की मी कुठे नाही म्हणतो. चला. चला मग, चल. ही बघ बघ कसली झाडं झाली ती, किती जळून चालले ती. पाणी सोडायचं कळत नाही काय नाही. जा जा ती कॉक चालू कर, मोटर चालू कर तुम्ही. होय होय, आलोच 2 मिनिटं. आणि जा, जा, लवकर आलो जा. आलो, जाऊन आलो लगेच आलो. कोण आहे? समजलं मला. गणेश तू आहे ना? अरे असं काय करतोय? ओळखलं वय? मग माझं पण नाव राणी. हा मग अनुभय रे, तू काय माझ्या मागच असतो काय? मी जाईल तिथे येतो. हाय का आता नवरा तर मागे राहत नाही, म्हणलं आपण तर राहावं. माझ्या नवऱ्याला लय काम आहे ती. तुझ्या वाणी मोकळा नसतो माझा नवरा. हाय का आता थोडं थोडं मोकळं राहावं लागतंय तुमच्यासाठी. होय का? बरं, लय काम आहे मला. जाते मी. लईच गाय झाली, जातील की खालच्या रानातून येऊ. आता नको बाबा, परत कधीतरी. हाय का आता आम्ही असं काय विचारलं तर लगेच काम आहे ती होय. बरं, सरक बाजूला. नवरा वाट बघत असतात माझ्या. काय मग नामदेवराव, काय चाललंय? काय नाही, चाललंय की आपलं काम. होय. बरं ते आमचा मित्र दिसला का? कोणचा मित्र हो? अहो ती तुमचा मालक गण्या म्हण. ती वय हं? अहो ती तिकडे गेलता की हिरीकडे, आता तिकडून खाली गेलाय की. होय. हा बरं बरं चालतंय, मग मी बघतोय त्याला, हुडकतो. होय 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 होय. का बघतोय असं एरीकडे टक लावून? अरे ते पाणी कमी झालंय हिरीचं, तीच बघतोय पाणी किती आलंय काय. लका लय अवघड आहे मग आता. होय म्हण, एखादं बोर घ्यावाच लागतंय बघ. बरं घे मग एखादा बोर. काय आता एवढं रान आहे म्हणल्यावर तुला लागणारच आहे, बोरची गरज आहे सध्या. घेऊ आता, बघू उद्या परवा दिवशी. बरं ती जाऊ दे, तू कस काय आलाय? अरे एक काम होतं तुझ्याकडे जाऊन. काय बोल की. काय झालंय माहिती का, आपल्याला एक गाय घ्यायची आहे. त्यासाठी जरा थोडं पैसे लागायचे ते. गाय घ्यायची वय? हं. किती पैसे पाहिजेत? जास्त काय नाही, 20,000 फक्त कमी पडते ते. बरं आता काय पैसे नाहीत माझ्याकडे, तू उद्या बिद्या ये. अरे तुझं महिन्याभरात महागारी करून टाकतो का. बरं बरं चालतंय, तुला कधी द्यायच्या तवा दी. बरं बरं चालतं, येतो मग उद्याच्याला. हो चालतंय. येऊ का मग? अहो चेअरमॅन साहेब आले होते. काय कशाला आलती? काय नाही, ते म्हणत होते गुरांना कुटी करायची, मशीन येणारी म्हणे. असं आहे होय. अरे मग जाऊ का? येतो जाऊन, मग येतो कुठे करून, पुन्हा लय ओरडा लागत. हा अहो लगेच कुठं, का? बसा की इथं खाली. काय झालं आता? झालं काही नाही, तुमचं जरा बी माझ्याकडे लक्ष नाही.
लक्ष नाही म्हणजे आता काय करतोय नेमकं? लक्ष तर आहेच की. कुठे येत आवा सारखं आपलं काम काम काम. मग काम नको आहे करायला? अहो घरात एवढी देखणी बायको आहे, तिच्या कामाचं काय? आता कसलं काम तुझं? करतोय की सगळं, तर दिसतंय की तुला. अहो जवळ बसावं, 4 शब्द प्रेमाने बोलावं माणसानं. ए बाई तुझं काय असलं ग? काम बी माणसाने बघावं, इथंच बसू तुझ्यापाशी. बघ ती काम धंदा, आलो मी जाऊन. काय बाई नवरा आहे असा, यांना काहीच कसं कळत नाही बरं. जाऊ द्या. हो किती 20,000 रुपये तुला पाहिजे होता ना? पाहिजे की आता तुझं उपकार कसं फेडू ते समजत नाही बघ. आता त्याच्यात कसले उपकार? अरे आजकालच्या दुनियात कोण कोणाला पैसे देतंय, पण तू मला दिलं ह्यातच लय मोठा अभिमान आहे. संजय तू माझा मित्र आहे, तुला नाही मदत करायची कुणाला करायची? ते पण आहे म्हणा, मित्रच अशा अडचणीच्या टायमिंगला उपयोग येतात. बर ती जाऊ दे, तुला पैसे तर भेटल्यात ना, तुझं काम कर जा. चालतं येतो मग मी. होय हो, मी पण काढू लागू का तुम्हाला? नको तू काय कर, दुसरं काम कर जा. अहो दुसरं काय काम आहे आता? अगं ऊसाला पाणी दे, जा सोडून या जा. बरं जाते मी, तुम्ही पण लवकर या. बरं येतो मी, खूप पुढं आलोच. कुठं निघाल्यात म्हणायचं मॅडम एवढ्या गडबडीत? अरे कुठून बी कसं येतो रे बाबा तू? यावं लागतं कुठून पण. बरं बरं बोल. कवा करते मग माझ्यावर लगेच? येडाबिडा झालाय का रे तू? हा मी येडाच झालोय. तुला पहिलेच म्हणले की लगीन नाही करू शकत म्हणून. नवरा आहे मला, तुला पहिलेच क्लिअर केलं होतं फ्रेंड बनून राहू. जर तुझ्या मनात असं असेल तर ते पण नको मला. अगं असं काय करते? तुला सांगितलं ना माझं प्रेम आहे तुझ्यावर, ते पण मनापासून. सरक बाजूला, काम आहेत मला. उसाला पाणी कमी पडतंय, 1-2 बोर घ्यावं लागतात. काय हो चेअरमन साहेब, बोलू मला. अरे नामदेव, त्या हिरीला पाणी वाढतंय का कसं? नाही हो, ती हिरीला पण कमी आलंय आणि बोरला पण कमी आलंय बघा पाणी. बर 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 बर, आता काय कर, आई तेवढं भिजवून घे, 2-3 तासांनी परत बघू. बरं बरं चेअरमन साहेब, जातो मग, करतो मोटर चालू. हो, चल. आणि हाय तेवढं देतो सोडून. हो हा? घे घे, भिजवून घे, चल. होय ग, काय हो? मी काय म्हणतो की जरा खालच्या लिंबुनीला पाणी सोडून ये की. अहो मी आपल्या भाजीला शेंगा तोडते ना. काय सांगत तोडते, पण तिकडे लिंबुनी जाळा लागली ना. भाजीला तोडले असतं थोडं. बरं एक काम कर, तिकडे शेंगा मी शेंगा तोडतो, काय तिकडे थोड्याफार जाऊ द्या. तू ये लिंबुनी पाणी सोडून जा, जुळून जाईल. बरं जाते मी, तोडा मग. हा जातो. अरे गाण्या का असं बसला एकटाच? काय रानात बसल्यावर जरा निवांत वाटतं रे. ते पण खरं आहे म्हणा. बरं आणली का काय तू? होय आणली की. लका तू पैसे दिले म्हणून गाय आली नाही तर गाय येत नव्हती बरं का. बर बर, अजून लागलं तर सांग, मग देतो अजून. नाही नाही नको आता. बरं काय म्हणतो मग अजून? का ना निवांत आहे. बरं चालतंय, जाऊ का मग मी, रानातली काम आहेत जरा मला, येतो मग. हा होय हो. हा काय झालं आता? अहो माझी बहीण आली, तिला आणायला जातं का स्टँडवर? कधी? आणि तू मला आता सांगते वय? अहो म्हटलं की तुम्हाला तिचा फोन आला की सांगितलं लगेच तुम्हाला. अगं पण ती मध्येच कस काय आली आता? अहो तिला कॉलेजला सुट्ट्या लागल्या ना, मग सुट्ट्याला आली ती. बर बर, येतो घेऊन तुझ्या बहिणीला.
जाऊ का? बरं लवकर या, आधीच उशीर झालाय हा. हा आलो आलो हा, जातो. बरं. होय व चेअरमन साहेब कुठे गेलो? आबा वय हा? आबा गावात गेलेत. असं होय, गावात गेलेत काय? थोडस काम होतं हो. काय काम होतं? की जरा आपलं गाडी लागायची होती मला. गाडी वय हा. कशाला? काय नाही ते आपलं जरा मेहुणे आली होती आणा जायचं. नका मेवणी काय होय तुला? होय हाय. बर जातो तू का जाऊ मी? नाही नाही जातो की मी, असेल गाडी तर द्या की मला जायला. तर गाडी लावली घेऊन जा. बरं देतो लगेच अर्ध्या तासात आणून. हा जा जा घेऊन. ए अरे नाम्या कुठे गेला नेमकं? ना मी वय हा? त्याची मेवणी आली वाटते, तिला गेला स्टँड वर आणा. तो मिळून आहे का त्याला? आई म्हणतो इकडे मग काय माहिती. आयला होय रे. नाम्याची मिळून बी त्या बायकोसारखी सुंदर असेल. तुझं त्याच्यावर ध्यान रे. अरे थोडंफार लक्ष द्यावं लागतंय का? म्हणजे कसं माझ्या लग्नाचा प्रश्न मिटेल तर. लका तू तर लय लांबची स्वप्न बघायला लागला. बरं बरं लक्ष राहून दे मग जरा. ते आल्यावर सांग मला. हो. येऊ का? बरं, बरं, सांगतो. चालतं येतो हा. आधी होते. कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण मजेत आहे. चल आराम कर, तुला चहा करते मी. हा हा चल. मै हे घे चहा. तुला नाही बनवलं वय चहा? नाही अगं मी सकाळीच पिली, तू पी. बरं ह्यातलं घे थोडासा. नको अगं मी पिले, तू पी ना. बरं ताई तुला इथं करमतं का ग? करमत आहे. नाही करमेला काय झालं का? मग काही टेन्शन नाही बाई, तुला करमतंय ना बस. बरं ते जाऊ दे, तुझं शिक्षण कसं चालू आहे? माझं शिक्षण वय मस्त चालू आहे. बरं एक काम कर, तू चहा पी, मी स्वयंपाक करते. चालेल. हो. हे यार गण्या कसा विचार करतोय नेमका? काय ना बाबा ती नारळ झाड लावा म्हणतोय. होय का म्हणलं राणीचा विचार चालू आहे. तुझ्या डोक्यातला का हीच फुलकारासारखं? काय सांगावं तुझं सारखं जवा येईन तेव्हा राणीचं डोक्यात असतंय. नाही बाबा नारळ लावा म्हणतोय 50 चालीच्या कडे. आलाय मग चांगल्या लाईनवर आलाय म्हणायचं. अरे लाईन वर यायला काय कुठं गेलतो होय मी? लाईन वरच एक पहिल्यापासून. काय सांगतो का तू लाईनवर आहे म्हणून जवा येईन तेव्हा राणीचं डोक्यात आहे तुझ्या. राणीच्याच मागं असं सारखं सांगतोय मला. राणी बिनीचं काय बोलत जाऊ नको असं. ते आबा हानत्याला मला इथं खड्डं खांदायचं होतं ती बघत होतो. मग लय कामाच्या माग लागला गाड्या आता. लागावं लागतंय बाबा. सुधारला म्हणायचं तू. मग बिघडलंच का हो तुम्ही? काय सांगतो बघ चल जाऊ दे, मला ती नाम्याची गाठ घ्यायची, खड्डं खांदायचं. बरं जा मग आता काय. अगं मै मी आलं खालच्या रानातून जाऊ ना. बरं मी पण येते चल. अगं लगेच कुठं येते, तू आराम कर, मी आलेच. अगं ताई तसंही मला इथं करमत नाही एकटीला, येते की मी बी. अगं बाळा ऐकत जा, घरी कोणीच नाही. हे आले मग काय करते? हे आले की मग ये, मी जाते तोपर्यंत. हा? बरं ठीक आहे. ओ दाजी काय करता तो? काय नाही का ते आपलं चाललंय की काम आपलं. काय चालायचं? मला जरा फिरायला घेऊन चला की रानात. अगं पण आता मी काम करतो या, तुला कवा नाही फिरायला? ओ दाजी काम तर काय होतच राहील, पण मला सांगा तुम्ही मला नेणार का नाही फिरायला? अगं पण बिन काय नाही या, चला. काय मॅडम काय चालली एवढी धडपड? काय धडपड चालू नव्हे, केळी हुडकते. केळी हुडकताय वय? आता केळीच्या बागेत केळी नाही हुडकणार तर मग दुसरं काय हुडकणार?
काय म्हणजे एवढा मोठा गाणे आहे की अख्खाच्या अख्खा इथं? होय का? बरं मला एक सांग, तुला किती एकर शेती आहे र? खरं सांगू का खोटं सांगू? बघ बाबा, तुला सांगायचं असेल तर सांग, नाही तर राहू दे. मला आहे 50 एकर. त्याच्यातली 20 एकर माझ्या नावावर आहे. अरे वा, एवढी मोठी शेती आहे का? हा मग त्यात मी एकुलता एक आहे. मग काय मज्जाचे बॉ, एकुलते एक राजाची. हा मग 50 एकराचा मालक होणार आहे काही दिवसांनी. म्हणून म्हणतो करते का लगीन माझ्या? आता 50 एकरचा मालक म्हटलं. करते विचार, नक्की सांगते तुला. खरं का? पण परत कधी भेटणार? भेटू की टाइम भेटल्यावर. आता जाते मी, उशीर झाला मला. तसं बघायला गेलं तर गण्या मनाने चांगला आहे आणि त्याला 50 एकर जमीन पण आहे. आता ती जमीन आपली कशी करता येईल हे बघावं लागणार. म्हणजे राणी, तुला अजून गण्याला नादी लावावं लागणार. का चेअरमन साहेब, कसला विचार करताय? विचारणार रे नामदेव, एवढी मका चांगली आली आणि पाणी कमी पडल्यामुळे जरा प्रॉब्लेम यायला लागला ना, ही जळून चालली मका. हा ती पण आहे बरं का. आता उन्हाळ्याचा दिवस आहेत म्हणून झालाय तसं. आता काय करता मग? कामाचा लोड जर तुला पडत असेल तर त्या घ्यायला घे ना बोलवून गण्याला. गाण्याला वय हा, आता मालक आहे किंवा ती, त्याला कसं घेणार मी? तू पुढचं सांगू नको, तो मालक मी मालक आहे. बर बर त्याला तुम्ही घे कामाला. बर बर तुम्ही म्हणताय म्हणल्यावर घेतो. मग काय हे दोघांनी करा काम. उसाला पाणी झालं असेल तर मकाला पाणी सोडा. पाणी कमी येतंय. करू काहीतरी पुन्हा, पण सध्या तर घ्या ना भिजवून. बर बर जातो, देतो हाय तेवढं तरी सोडून देतो. हा चालतंय चालतंय, घ्या भिजवून. हा 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 हा. ओके किळी हाय. आता एवढा माल नाही बरं का ह्याला, पण हाय जरा बऱ्यापैकी. भारी आहे. दाजी हे घ्या फोन आणि माझा एक फोटो काढा बरं. अगं पण मला फोटो काढता येत नाही की. अरे देवा, हे तर लय अवघड झालं हो. फोटो काढायचा का तुला? बरं थांब, बघतो कोणाला तर मी. हाय का? बघा बरं. ए संजा, इकडे ये रे जरा. बोला की नामदेवराव. अरे एवढा ह्याचा फोटो काढ की, मला जरा ती फोटो काढा जमत नाही. फोटो होय, जा की, त्यात काय एवढं काढतो की. ए जागा तिथं थांब, ती काढतोय फोटो तुझा. हा. ए घे रे ते. कसा आलाय फोटो? एक नंबर आला. बघू बरं. ठीक आहे, बघून मस्त आलाय हा. मग फोटो कोणी काढलाय? तुझा काय कोर्स बिरस झालाय का? नाही नाही, कोर्स आहे काय नाही, असंच आपलं काढत असते. बर. बरं मयुरे, हा काढला ना फोटो? हा. हा, चल. बर. तुमची बहीण आल्यापासून लक्षच नाही आमच्याकडे. हाय का? आता तुमच्याकडे लक्ष नाही द्यायला काय झालं तेव्हा? हाय वय लक्ष, मला वाटलं नाहीच काय की. आता तुमच्याकडे लक्ष नाही द्यायचं मग कोणाकडे द्यायचं? मग आपलं राहिलेलं काम कधी पूर्ण करायचं? कसलं काम? बर विचारला वय एवढ्या लवकर? अवघड आहे बुवा. काय 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 करते इथं? अहो काय नाही हो, ते पेरू बघायला आले होते. बरं गावला का नाही काय पिरू? मग नाही ना हो, एक पण नाही गावलं. आपल्या माईला खाऊ वाटलं म्हणून आले. बरं गणेशराव, तुम्ही काय करता इकडं? काय नाही, ते आबाला हुडकाय आलतो. सकाळपासून दिसलंच नाही तर कुठं जाऊन बसल्यात काय माहिती. तुला दिसलं का कुठं आबा? मला वय मला तर नाही बरं का दिसलं इकडं कुठं. बर बर जाऊ दे, मग बघू कुठे दिसते ते का बघतो मी. बरं बरं, ए चल का मग जातो.
आता ताई कुठे गेली काय माहिती, अजून कशी आहे ना. एक काम करते, मीच जाऊन शोधते तिला. छान आहे चिंचेचं झाड. चिंच बघून आहे ना चिंचच खाऊशी वाटते. बघू काय म्हणजे हाताला लागते का. काय मग येते का नाही हाताला चिंच? नाही ना. देऊ का काढून मग? हा द्या की काढून. थँक्यू. तुम्हाला कुठंतरी पाहिलंय बरं का. हा आठवलं, त्या दिवशी तुम्हीच माझे फोटो काढायला आला होता ना. हा आम्हीच होतो. त्या दिवशी तुम्ही माझे फोटो छान काढले, पण तुमचं नाव विचारायचंच राहून गेलं. काय नाव आहे तुमचं? माझं नाव होय, माझं नाव संजय. मला ना लागलं सोन्या म्हणते. बरं मी माझं नाव सांगितलं, तुमचं नाव काय? माझं नाव आहे, माझं नाव मयुरी. होय. बरं इकडे कुठं निघाली? काही नाही, ते ताईकडे चालले होते. चल मग जाते मी, लय उशीर झालाय मला. बरं बरं चालतं, ये मग. कुठं गेली बाई ही तायडी, कुठं शोधवा बाई हिला, कुठं जाऊन बसली काय माहिती. सापडले का हो? पण जाऊ ना सगळे कच्चे बारके. वरती बघा बरं. काय ग तायडे, किती शोधलं मी तुला, आणि तू इथं काम करते वय. अगं तू कशाला आली, मी यायलाच लागले होते ना घरी. कधीपासून वाट बघते मी तुझी, एवढा वेळ लागतोय. अगं माई तुला चिकू खायचे होते ना, मग त्यासाठी चिकू हुडकत होते मी. मग सापडले का नाही? नाही ना ग, एक पण नाही सापडलं, सगळे कच्चे आहेत बघ. बरं तुला खायचे आहेत ना चिकू, मी तुझ्या दाजीला बाजारातून आणायला लावते. ऐका ना, तिला चिकू खायचे, तुम्ही बाजारातून घेऊन या बरं का. बरं बरं गेलो की येतो घेऊन, काय आणायचं ते आणतो. बरं चला घरी मग. चल. यार काय करतो इकडे एकटाच एकांतात? काय नाही बरं वाटतंय निवांत एकांतात. होय. बरं काय चाललंय मग नवजुना? काय नवजून काय चालायचंय. बरं ती जाऊ दे, बघितली का नाही राणीची बहीण? नाही लागा बघितली तो, बघितली का नाही? मी बघितली का वाच. बरं कशी आहे रे मग? अरे तुला सांगून नाही कळायची, समोर बघितल्यावर कळत. चल मग जाऊ दोघं येऊ बघून. नाही तुझं तुझं मला काम माहिती. बरं बरं जातो मग मी. कुठं नाही चालले डबा आणायला. बर येऊ का, काय मदत करू लागा? बर मग आता येऊन काय स्वयंपाक बनवून देणार आहे? किती एवढं तुमच्यासाठी. आजकाल करतं का कोण कोणासाठी? तू बोलला हेच लय मोठं झालं. बर मी एक सरप्राईज आणलंय तुझ्यासाठी. आता काय आणलंय बया? आधी डोळ्यात झाक. आता डोळं कशाला झाकू? असं काय आणलंय सरप्राईज? झाकायचं असतील तर झाक, नाही मी चाललो. बरं बाबा झाकते. वा काय मस्त वास येतोय केसांचा. येणारच की, तेवढी काळजी घेते मी माझ्या केसांची. अरे पण तू माझ्या केसांजवळ काय करतोय? सरप्राईजचं काय झालं? का उघड डोळे? उघड की डोळे. सरप्राईज आईला या केसांच्या नादात राहूनच गेलं. आवडलं का मग सरप्राईज? कसं वाटलं? नाही आवडायला काय झालं? तू दिलेलं सगळंच आवडतं मला. असं का? बरं जाऊ का मी? मला डबा आणायचा आहे त्यांचा. एवढी काय झाली? मी आलो की सारखं तुझी गाईच असते. आता मी काय करू? तू कामाच्याच टायमिंगला येतो तेव्हा. बर तू निवांत कधी असते मग? बघू मी सांगल जेव्हा निवांत असेल तेव्हा. आता जाऊ का?
जा मग, काय तुला सारखी घाईच असते मग. बरं. काय मग काढू का एखादा फोटो? नाही नको, सहज काढत होते फोटो मी. नको तर नको, तुझी मर्जी. बरं कसं काय वाटतंय गावाकडं? गाव भारी बर का, पण ऊन जरा जास्तच आहे. ऊन तर लागणारच ना, उन्हाळा लागला ना आता. हा बरोबर, उन्हाळ्यामुळे जास्त ऊन लागते हा वाटतं. ना. काय चाललंय एवढ्या पटांगणात दोघांचं येऊन बोलताय? तुम्ही कोण? हाय का आता ते पण माहित नाही होय? आता तुम्ही सांगितलं तर कळलं ना मला. ही वय ही गाण्या हाय, हे रानाचा मालक आहे. अच्छा, म्हणजे माझी दाजी न ताई इथंच काम करते वय. बरोबर ओळखले. म्हणजे ह्या रानाचे मालक तुम्हीच काय? पण तू काय करते इकडे एकटी? मी वय ते आले होते फिरत फिरत, तसं म्हटलं फोटो काढावा आणि तेवढंच ह्यो आला. बरं चला येते मी, मला उशीर झाला. बर चालतंय की. तू लई फास्ट आहे, माझ्या आधी ओळख पण केली. काय करतो, लय आवडतंय आपल्याला हे पाखरू. अल्ला का आवडायला लागले होय लगेच. मग बरं चालतं, येऊ का मग? चालतंय लय का? काम आहेत मला. अरे ते पेंडीचे पोते टाक ना, एक 10 पोते टाक ना. हा टाक बाबा, टाक लवकर 10 पोते टाक. हो टाक, टाकून घे 10 पोते टाक. हो काय बरं नामदेव, काय आलाय? आलोय असंच की थोडस काम होतं तुमच्याकडे. काय काम आहे, बोल ना. लाजतोय कशाला? अहो ते आई आजारी आहे, गावाकडे पैसे पाठवायचे आहेत. मग बोलायचं होतं ना मला, काय लाजता असं? किती पैसे लागतात? काही नाही, 20-25 हजार. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, देतो. संध्याकाळी या बांगल्यावर. बरं चालतंय. बरं काम व्यवस्थित चाललंय ना? हा त्या पिरूचे बघा ते काय डाग जळायला लागली. सोडतो चेअरमन साहेब पण त्याला. चला लवकर पाठवतेच का कामाला? काय करताय तुम्ही राणीबाई? बरं देतो सोडतो. हो पण चला. तेवढं संध्याकाळी 20-25 हजाराचं काम करा. हो चालतंय, बांगल्यावर येतो मी. हा हा या कामाकडे लक्ष द्या. हा हा. होय ग, काय? तुझ्या आईला एवढे पैसे पाठवायच्यात काय? नाही हो, एवढे नाही पाठवायचे. मग त्या चेअरमनला एवढं कशाला पैसे मागितलं? हाय का, आपल्याला घरात नाही का लागणार, आणि काय लागल्यावर परत त्यांना मागायचं का परत म्हणून मागून घेतले एवढे. होय अगं, ती पण खरे लागतील का ना आपल्याला पण. मग हा बरोबर, झालं. चल बरं केलं मागितलं ती, बरं का, चांगलं झालं. चला पटकन. काय करते? अरे काय नाही रे, कैरी शोधते. गवली का नाही मग कैरी? नाही ना, एक बी सापडा नाही. अगं दाजी कुठे गेलं मग तुझं? अरे असतील ना इकडेच कुठं तरी. होय, बरं मग तुझं कोणतं शेत आहे इथं? ते काय येतच आहे की शेजारी. हा वय, हा. जवळच आहे की. हो बरं, तुला एक विचारायचं होतं. विचार ना. राग येणार नाही ना? नाही, बोल ना. अगं मला तुझा नंबर पाहिजे होता. नंबर वय, पण माझ्याकडे तर मोबाईल नाहीये. मोबाईल नाही होय? अहं. मग देऊ काय मोबाईल घेऊन? नाही नको. बरं मी जाते, मला उशीर झालाय. आयला लई साखर. नेमकी माझी शूटिंग काढतोय का रानाची? तुला कोणाची वाटते? मला तर माझीच वाटते बरं का. असं आहे का? मग तुझीच काढतोय. असं होय, असं शूटिंग काढून काय होईल बरं? काय होईल म्हणजे? आठवण आली की बघत बसणार. माणसानं जरा खरं बोलावा. तुला एकदा तरी माझी आठवण येते का रे?
अगं तुझ्या गोऱ्या गालाची शपथ मला लई आठवण येते बघ तुझी. एवढी आठवण नको काढत जाऊ गण्या. मी लांब गेल्यावर लय अवघड होईन बरं तुझं. असं नको बोलू ग, तू फक्त या गाण्याचीच आहे. होय हाय तुझीच, पण कायमची तर नाही होऊ शकत ना. अगं तुझ्या नवऱ्यापेक्षा एवढा भारी दिसतो की मी. भारी दिसून काय करणार? माझा नवरा माझ्यासाठी काय पण करतो. तू काय करतो बरं माझ्यासाठी? मी पण काही करू शकतो की, सांगायचं आणि मी ऐकायचं. काय अगं तुझ्यासाठी ना मी कुणासाठी. असं बाई, माझं एक काम कर मग मानते तुला. हा केलं सांग. मला ना सोन्याच्या बांगड्या पाहिजे होत्या. त्या जर तुम्हाला आणून दिल्या तर तू माझ्यावर खरं प्रेम कर. मग तुला जे पाहिजे ते मिळेल. तू असंच म्हणते आणि मला काहीच मिळत नाही. असं का? त्या दिवशी आले होते, तुला तुझ्या बापाचा फोन आला, त्याला मी काय करू मग? बर बर, तुला काय आणून देऊ ती सांग. काय नको, राहू दे. तुझा विश्वासच नाही माझ्यावर, जाते मी. अगं हाय विश्वास, तू सांग. काय नको, जाते मी. तू लई राडा केला, असं नव्हतं बोलायला पाहिजे तिला. दाजी काय हो, सारखंच काम करत राहता तुम्ही. नको आहे मग काम करायला. अहो एकतर किती दिवसांनी तुमची मेहुणी आली, तिला काय पाहिजे, तिला काय खायचं विचारत जा की तिला. का ग असं बोलती? काय खायचंय तुला? मला ना झाडाची कैरी खायची, चला दाखवा मला. अगं काम माहित मला, जाऊ की पुन्हा निवांत. आता काम झाली की. ते मला काय नाही सांगायचं, चला आधी तुम्ही मला दाखवा. काय चला. अरे काय नाव दे राव? कोण आहे पोरगे? ते होय, ती मिवणी माझी. बर 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 बर. काय नाव बाळा? माझं नाव आहे मयुरी आहे. मयूर, छान आहे नाव तर. का हो चेअरमन, काय काम आहे असं? माझं महत्वाचं काम आहे, तुला बोलायचंय. बोल, तिकडे जाऊन ये, तुला बोलतो मी. बर बर, जातो, आलो खालनं. हा, ये, येतो, ये. भेटतो हो तुम्हाला. हो या या. त्याचा माल तर लई भारी लागलाय. भाऊ कसा येतोय काय माहिती कडे. काय करतोय इकडे नेमके? काय माल बघतोय कसा लागलाय ती. अरे माल चांगला लागला की, चांगली फुल लागली ती. वरती जाऊ दे, तू कस काय इकडे? अरे काय झालंय माहिती का, काम होतं जरा तुझ्याकडे मला. काय काम आहे? काम असं होतं की आपल्याला त्या मयुरीचा नंबर घेऊन ठेवला. आहे का आता मी कसा देऊ? काय का राणीचं तुझं इतकं जमतंय, तेवढा नंबर घेणं होत नाही तुला. येडा बेडा झाला काय लागा तू? मी कसा मागू? अरे कसं मागू म्हणजे, जसं नेहमी तू राणीला बोलतो का नाही, तसा नंबर मागायचा आहे. लईच मुश्किल आहे बघ. बरं बघ बघ तेवढा उच्चाला आपल्याला नंबर घेऊन दे. काय लागा तू सहजच बोलतोय. ते आपल्याला काय सांगायचं नाही, उच्चाला नंबर पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्याला. बरं चालतंय, येतो मी, काम ऐकलंय माय मग. येऊ का? ये खा, काय खायच्यात ती काय रे? अहो दाजी, कैऱ्या खायच्या नसतात, थोड्याच खायच्या असतात. थोड्याच खायच्या. बरं खा, काय खायच्यात ती खा. दाजी कैऱ्या वरती तो मला तोडताच येणार नाही, तुम्ही द्या की तोडून. असं म्हणते वय. बर बर, देतो काढून तुला. खा मग काय खायचंय. बर तोडा. तिथं आहे की बघा की तिथं. हा. बस का आता? बस एवढं खाते. दाजी काय भारी वास येतोय. खा खा, लय आवडतात तुला. मग संपवणारच आहे मी सगळ्या. हा खा. चला. हो राणी मॅडम, असं वागून कसं चालेल? हाय म्हणलं की विश्वास तुझ्यावर. तुझा विश्वास असता ना तर तू असं बोललाच नसता. कसं? हेच की तू फक्त बोलते आणि मला नादी लावते म्हणून. अगं माझा विश्वास आहे की तुझ्यावर. तू काय आणून द्यायचं ते सांग. सांगून काय उपयोग? तू काय आणून देणार आहे काय? देणार की, पण आपलं अधुरं राहिलेलं काम कधी पूर्ण होणार ते सांग आधी.
तू म्हणशील तवा. असं वय मग आता जमल का? येडाबिडा झाला काय? तूच म्हणली की तू म्हणशील तवा. अरे मी म्हणले याचा अर्थ असं नाही की लगेच. बर बर पाणी तर पाच की मग घरी आलो त्या. पाणी वय पाचते की, त्याला कोण नाही म्हणलं तवा. चल बरं लई ताण लागली. बरं चल. होय ग काय तर हो पुढं. मी जरा चेअरमन साहेब काय म्हणतात बघून आलो. बरं बरं लवकर या बरं का दाजी पण. हा हा जा आलो खूप पुढं तू. बरं ओके. काय चेअरमन साहेब बोलावलं मला? कसं आहे नामदेवराव माहिती आहे, बोलण्याचं कारण म्हणजे माझा स्वभाव तुला पण माहिती आहे. होय माहिती. मला सगळा तालुका मानतोय. तर माझी इच्छा आहे की तुझी मेहुणी आली ना की माझ्या गाण्याला द्यावाच, तर माझी इच्छा आहे. माझा गाण्या खूप गरीब आहे आणि चांगलं होईल. अरे कुणाचं आहे? त्यांच्यासाठी सगळं हे सगळं वैभव कशाला प्राप्त केलं? त्यांच्यासाठीच आहे. बरं मी काय म्हणतो चेअरमन साहेब, हा. तुमचं म्हणणं खरं आहे, पण मी जरा ही गोष्ट माझ्या बायकोला बोलून बघतो. कसं आहे का तिची बहीण आहे, तिच्या मनाने काय असेल ती. बोल विचार करा मग सांगा. बरं बरं मी विचारतो संध्याकाळी आणि उद्या त्याला तुम्हाला सांगतो मग. हा हा मुलीचं चांगलं होईल बाकी काय नाही. बरं बरं मी बोलतो तिला, बायकोशी बोलून घेतो आणि तुम्हाला उद्या सांगतो मग. हो चालेल चल बघ मग सांग. हा हेच काम होतं का? हा हेच काम होतं मुली संदर्भात. हा बरं बरं. हो चल ये. ऐक ना मयुरी, काय रे? अगं तुला तुझा नंबर नसेल द्यायचा तर नको देऊ, पण निदान बोल तरी माझ्या संग. आता काय बोलायचंय? अगं अजून किती दिवस आहे तू? का बरं? काय नाही ग, असंच विचारलं. तुझ्या संग गप्पा मारायला मला मस्त वाटतं म्हणून विचारलं. जोपर्यंत सुट्ट्या आहेत ना तोपर्यंत हाय मी इथंच. होय का? आणि का बरं तुला माझ्याशी गप्पा मारायला आवडतात? आता तुला सांगितलं असतं पण तू रागवशील. राग येण्यासारखं बोललास तर राग येणारच की. बरं ते सगळं जाऊन दे, उशीर झालाय मला, जाते मी. ये बस इथं, मी पाणी आणते. अगं पाणी बिणी राहू दे, बस इथं. अरे असं काय करतोस? आताच बोलला ना पाणी पाहिजे म्हणून. पाणी नाही ग, मला दुसरंच पाहिजे.